जबरदस्त असा एक करंट अफेअरचा प्रश्न आपल्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या की भारताची पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन ही कोठे सुरू करण्यात आली आहे? भारताची पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कोठे सुरू झाली आहे? तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? कर्नाटक राज्यामध्ये भारताची पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन सुरू करण्यात आलेली आहे. मग लक्षात घ्या, भारताची पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन ही कर्नाटकातील कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोलार जिल्ह्यामध्ये वेमागल या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? वेमागल या ठिकाणी सुरू झालेली आहे. टाटा ऍडव्हान्स सिस्टम लिमिटेड, टाटा ऍडव्हान्स सिस्टम लिमिटेड म्हणजे TASL आणि युरोपियन कंपनी एअरबस यांच्या भागीदारीतून उभारलेल्या या प्रकल्पाला एअरबस H125 हे हलकं हेलिकॉप्टर तयार केलं जाईल आणि हेच हेलिकॉप्टर काय असणार? या असेंब्ली लाईन मध्ये असणार, जी भारताची पहिली खासगी हेलिकॉप्टर लाईन असणार आहे. उद्घाटन फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या दोघांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. वैशिष्ट्य, या सुविधेमुळे भारत आणि फ्रान्स औद्योगिक सहकार्य वाढणार असून पहिल्या मेड इन इंडिया H125 हेलिकॉप्टरची डिलिव्हरी 2027च्या सुरुवातीला अपेक्षित आहे. हे युनिट आगामी 20 वर्षात 500हून अधिक H125 हलके हेलिकॉप्टर तयार करणार आहे. म्हणजे 500 पेक्षा जास्त हेलिकॉप्टर भारतामध्ये येणार आहेत, पण पहिली डिलिव्हरी हे 2027 ला होणार आहे फ्रान्सकडून. अशा प्रकारे ज्यावेळेस भारतामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आले होते त्यावेळेस ओपनिंग झालेली होते. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा की भारताची पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन ही कर्नाटकमध्ये, ते गाव कोणतं आहे? वेमागल या ठिकाणावर होणार आहे. कोलार जिल्ह्यामधलं हे गाव आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशा नवनवीन माहितीसाठी नवीन असा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.